नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. हांव आसा पणजे पाटो प्लाझा. आता तुम्ही म्हणटले पणजे पाटो प्लाझा तू कित्याक आयला? तर पणजे पाटो प्लाझा हांगासर आयज मुद्दम हांव आयला कित्याक तर ह्या पाटो प्लाझाचो जो डेव्हलपमेंट जाल्लो आणि ज्या उद्देशान ह्या पाटो प्लाझाचो डेव्हलपमेंट जाल्लो तो कित्याक तर पणजी शाराच्या भायर म्हटल्यार पणजी शाराक तेंकूनच एक जागा संपादन करची आणि त्या जागेचेर जी पणजेतली ऑफिसां आसात ती सगळी शिफ्ट करची. पणजे राजधानीचेर कॅपिटल सिटीचेर जो ताण पडटा, ट्रॅफिकाचो ताण, लोकांचो ताण, सगळी सरकारी डिपार्टमेंटां ऑफिसां थंय असल्या कारणान त्या खातीर हो पाटो प्लाझा म्हणटात तो कमर्शियली अशा पद्दतीन डेव्हलप करचो, सगळी ऑफिसां हांगासर शिफ्ट करची आणि लोकांची सोय करची. कारण या पाटो प्लाझाक तेकोनच बस स्टँड आसा म्हणटकूच बस स्टँडाचेर लोक आयल्या उपरांत डायरेक्ट चलत हांगासर येवन आपली सगळी कामां करपाक शकतात. या उद्देशान हो पाटो प्लाझा सरकारान डेव्हलप केल्लो. माझ्या फाटल्यान तुम्ही पळोवपाक शकतात हो ग्लोब म्हटल्यार पृथ्वी अशा पद्दतीची हांगासर ही उभी केल्ली आणि म्हाका अजूनही उगडास येता. हांव त्या वेळार रिपोर्टर आदले मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रीकर हांच्या हस्तुकी पाटो प्लाझाच्या ह्या ब्युटिफिकेशनाचे उद्घाटन जाल्ले. आयज त्या ब्युटिफिकेशनाची कितें परिस्थिती जाल्या ती जर तुम्ही पळयतले जाल्यार ह्या ग्लोबा वयल्यान तुमकां लक्षात येतले हो ग्लोब पुरायपणान कोसळ्ळलो आसा. सगळीकडे पाटो प्लाझाचो डेव्हलपमेंट जाला खरो, पुढून ह्या डेव्हलपमेंटाक कसलेच प्लॅनिंग ना, ह्या डेव्हलपमेंटाक कसली शिस्त ना आणि पाटो प्लाझा हो कॅपिटल सिटीतले ट्रॅफिक कंजेशन कमी करपाक लागून म्हणून पाटो प्लाझा तयार केल्लो आणि हांगासर आता पाटो प्लाझाचेरूच कंजेशन जावपाक लागलेले आहा. पावसान तर हांगा उदक अशा पद्दतीन बिल्डिंगांनी भरता की लोकांक बिल्डिंगेन वचपाक सुद्धा मेळना, ही परिस्थिती आयज पाटो प्लाझाची आसा. आता हे सांगपाक म्हणून हांव हांगा आयला तर ना, हांव हांगासर कित्याक आयला तर आयचो 11वो दीस ते चिमलकार थंय आंदोलन करतात, चेन हंगर स्ट्रायक करतात. युनिटी मॉल म्हणून सरकार जो त्या चिमलान हाडपाक सोदता त्या युनिटी मॉलाक विरोध करपा खातीर चिमलकार फाटले 11 दीस थंय आंदोलन करतात. आता हो युनिटी मॉल जो सरकार थंय सुरू करपाक सोदता, स्थापन करपाक सोदता, उबो करपाक सोदता, त्याच्या कुशीक प्रशासन स्तंभ, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग आणि सगळी खंय गव्हर्नमेंट ऑफिसां थंय व्हरपाची आसात. आता ही सगळी ऑफिसां सरकार व्हरून थंय चिमला त्या डोंगराचेर त्या पठाराचेर व्हरपाक जो सोदता, मागीर लोकांनी सरकारी ऑफिसांनी वचप कशें हो पयली प्रश्न आसा. आयज सादो कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आसात ते हांगासर सरकारान मेरशे हांगासर हाडल्या आणि लोकांचे जे हाल सुरू आसात ते जर आमी पळयत जाल्यार सरकाराक ताचे कांयच पडलेले ना. आता युनिटी मॉल हो ज्या संकल्पनेतल्यान केंद्र सरकारान ही संकल्पना तयार केला, वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट, आणि युनिटी मॉल स्थापन करून वेगवेगळ्या राज्याचे त्यांच्या डिस्ट्रिक्टाचे प्रॉडक्ट आणि गोयच्या डिस्ट्रिक्टाचे प्रॉडक्ट गोयच्या सेल्फ हेल्प ग्रुपांक त्या जाग्याचेर स्टॉल्स दिवप आणि तो मॉल हो डेव्हलप करप अशा पद्धतीची ही संकल्पना. खरें म्हटल्यार हो मॉल हो इझी पद्धतीन ह्या पाटो प्लाझा कॉम्प्लेक्सान येवपाक शकता आसलो. प्रशासकीय स्तंभ म्हणतात तो ह्याच पाटो प्लाझाचेर आसपाची गरज आसा. हे दोनूय प्रोजेक्ट काढून सरकारान थंय चिमला व्हेल्या आणि त्या दोनूय प्रोजेक्टाच्या कुशीकूच भाजपाची भव्य दिव्य अशा पद्धतीची इमारत, ऑफिस कार्यालयाची इमारत थंय उभी जायत आसा. हरियाणातूय अशाच पद्धतीचे व्हडले ऑफिस भाजपान उभे केला आणि त्या ऑफिसा खातीर थंयसरली जंगलाय तोडलेली आसात. सुप्रीम कोर्टान निमणे तो बांधलेलो रस्तो परतून मोडून उडोवन थंय परत ग्रीन बेल्ट तयार करा अशें तांकां म्हटलेलें आसा. म्हणटकूच भाजपाच्या ऑफिसाच्या कुशीकूच हे प्रोजेक्ट हाडून हे भाजप कितें करपाक सोदता. जसो पयलींचे राजे जसो राजवाडे आपले उबारताले आणि राजवाड्या मुखार तांकां सगळ्यो सुखसोयी जाय आसल्यो, तशा मनोवृत्तीन हे कितें चल्लां ते अशा पद्धतीन हे चल्लां काय कितें असो प्रश्न आता हांगासर करचो पडटलो. पाटो प्लाझाचे बाबतीत जर तुम्ही पळयशात जाल्यार ह्या पाटो प्लाझाचेर ही सगळी सरकारी ऑफिसां येवपाची गरज आसली. त्या पाटो प्लाझा वयल्यो ज्यो जमनी आसात, जे प्लॉट आसात ते प्रायव्हेट लोकांक लिजाचेर दिल्ले आसात. माझ्या फाटल्यान तुम्ही पळोवपाक शकता हांगासर एक हॉटेल, कॅसिनो हॉटेल हांगासर उबे जाल्ले आहा. माझ्या उजवे वाटेन DLFचो एक व्हडलो मॉल हांगासर उबो जाता. हो जर मॉल जेन्ना सुरू जातलो
त्यांना पाठो प्लाझाचेर पाय दवरपाक जागो उरचो ना. हो युनिटी मॉल तुम्ही जो उभो करतात तो युनिटी मॉल वेगळो 100 कोटी केंद्र सरकारान दिल्या 150 कोटी म्हणून तुम्ही तो युनिटी मॉल उभो करू शकता. तो युनिटी मॉल ह्याच मॉलान एक फुल फ्लोर जर तुम्ही घेतलेले आणि तोच फ्लोर जर युनिटी मॉल म्हणून जर तुम्ही जर एस्टॅब्लिश केल्लो जाल्यार ते शक्य असले. केंद्र सरकारान पैसे दिला म्हणून खंयच्याय गावात घुसपाचे आणि आपल्याक जाय ते प्रोजेक्ट उभे करपाचे अशें कशें जावपाक शकता. आयजूच मुख्यमंत्री म्हणतात की लोकांक जाय ते आम्ही करतात. आता खंयच्या लोकांक जाय, गोंयच्या लोकांक जाय काय दिल्लीच्या लोकांक जाय ते तुम्ही करतात. युनिटी मॉल हो खंयच्या लोकांनी डिमांड केल्लो, कोणे मागलेलो. तुमका जर खरेच युनिटी मॉल हो प्रोजेक्ट जर तुमका वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट म्हणून जर तुमका डेव्हलप करपाचो असा जाल्यार त्या चिमला गावात ज्या जाग्याचेर एसटी कम्युनिटी रावता त्या एसटी कम्युनिटीचे जे लायव्हलीहूड असा ते त्या काजू बागायतीचेर चलता आणि काजू हो नॉर्थ गोवाचो डिस्ट्रिक्ट प्रॉडक्ट असा. मागीर त्या जागेन त्या सुवातीन तुम्ही अशा पद्धतीचे काजू फार्म डेव्हलप करा ज्या काजू फार्मांतल्यान त्यावूय लोकांक रोजगार मेळटलो. एग्रीकल्चरल त्याची जी वळख असा त्या जमनीची तीवूय शाबूत रावतली. थंयसर त्या काजू प्रोसेसिंग करपाचे युनिटी स्थापन करा आणि खऱ्या अर्थान वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टाचो एक आदर्श गाव म्हणून त्या चिमला गावाचो तुम्ही डेव्हलप करा. त्या जाग्याचेर युनिटी मॉल प्रशासकीय स्तंभ हाडून तुम्ही त्या गावाची इबाड कित्याक करपाक सोदतात. त्याच गावान जे तळे म्हणून जे आसा त्या तळ्याच्या कुशीक हो प्रोजेक्ट उबो रावपाचो आसा. सरकार म्हणटा आमकां सगळे परवाने मेळ्ळे. सरकाराक परवाने मेळचे ना जाल्यार आनी कोणाक परवाने मेळटले. सरकार कशाय पद्धतीन आपल्याक जाय ते परवाने मेळोवपाक शकतात. म्हणटकूच आमकां परवाने मेळ्ळे हे कारण सांगून तुम्ही त्या युनिटी मॉलाचे आणि प्रशासकीय स्तंभाचे समर्थन करपाक शकना. ह्या पाट्याचेर ज्या जाग्याचेर ह्यो सगळ्यो गजाली जावपाक जाय तो जागो लोकांक प्रायव्हेट लोकांक तुम्ही भाडे तत्वाचेर दिल्यात, तांकां डेव्हलपमेंट करपाक दिल्यात, तांणी बिल्डिंग्यो बांधल्या आणि त्याच बिल्डिंगेन तुम्ही तांचेच जागा सुवाती सरकारान भाड्याचेर घेतल्या आणि लाखांनी आणि करोडांनी रुपयाचे भाडे हे त्या लोकांक फारीक करपाचे प्रकार सुरू आसात. सगळ्या गजालीन धंदो मेळटा त्या गजालीन हांगासर धंदो सुरू आसा हे हातूंतल्यान स्पश्ट दिसता. आता जुंता हाऊस तुम्ही खाली केले. जुंता हाऊसान जी जी ऑफिसां असली ती ऑफिसां तुम्ही खंय शिफ्ट केली, ती खंयच्या जाग्यार शिफ्ट केली हाचे अधिकृत नोटिफिकेशन तुम्ही काढला काय कितें. लोक बाबडे वचत ते भोवतात ते ऑफिस खंय आसा ते जुंता हाऊसातले ऑफिस खंय शिफ्ट केला खंय ते पडटात अशें करून लोक भोवत असतात सबंदीस. ही आज परिस्थिती तुमची. खंय केल्यात ती शिफ्ट ऑफिसां, प्रत्येक डिपार्टमेंटाची ऑफिसां खंय खंय शिफ्ट केल्या त्याची एक व्यवस्थित पद्धतीन वळेरी तयार करा आणि लोकांक ती माहिती लोकां मेरेन पावया. लोकांक खबर ना ती ऑफिसां खंय शिफ्ट जाल्लेली आसात ती आणि अशा जाग्याचेर ती शिफ्ट केल्ली आसात ज्या जाग्यार लोक वचपाकूय शकना. ही सरकारी कार्यालयांची ही परिस्थिती आणि प्रायव्हेट सेक्टरात तुम्ही व्हडल्यो व्हडल्यो गजाली ज्यो करतात प्रशासकीय स्तंभ युनिटी मॉल. अरे पयली प्रशासकीय सर्व्हिसीस दिवपाची योग्य सोय करा. हांगासर व्हडले व्हडले बिल्डिंग बांधल्यो आणि त्या बिल्डिंगेन तुम्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटाची ऑफिसां सुरू केल्या आणि त्या प्रायव्हेट लोकांक तुम्ही लाखांनी आयज जो रेंट जो फारीक करतात तातूंतले कितले कमिशन तुमकां मेळटा हेय गोंयकारांक खबर आसा. फाटले फावट आरटीआय एक्टिव्हिस्ट काशीनाथ शेटये हांणी ह्या संदर्भात हो विषय काढलेलो आणि तो विषय हायकोर्टानूय पावलेलो. पुढून हायकोर्टान फुडें तेचे नेमके कितें जाला हे आमकां कळपाक शकूंक ना. इतलेच मागणे हांगासर ह्या पाठो प्लाझाचो विकास ज्या उद्देशान सरकारान केल्लो प्रशासकीय स्तंभ आणि युनिटी मॉल हो ह्या पाठो प्लाझा कॉम्प्लेक्सानूच येवपाक जाय. त्या कॉम्प्लेक्साच्या नावाचेर त्या प्रोजेक्टाच्या नावाचेर तुम्ही त्या आदिवासींच्या गावान वचोन त्यांचो गांव उद्ध्वस्त करपाचो प्रयत्न सरकारान करचो न्हू. मुख्यमंत्र्यान चिमलाकारां वांगडा चर्चा करपाची तयारी दवरल्या. चिमलाकारांनी ताका प्रतिसाद दिल्लो आसा पुणून ती तारीख आणि तो दीस अजून ठरोंक ना. कारण तो ठरलेलो जाल्यार आमच्या मेरेन ती गजाल पावतली असली पुणून ते अजून ठरोंक ना. आमचे इतलेच म्हणणे आसा की तुम्ही लोकांक फटोव नका. ह्या ईडीसी प्लाझाचो जर पुरेपूर खऱ्या अर्थान जर उपयोग करून घेवचो आसत जाल्यार ह्यो सगळ्यो गजाली हांगासर येवपाक जाय. हांगासर लोकांक ती सेवा मेळपाक जाय. त्या चिमला गावान वचोन तुम्ही तशा पद्धतीचो प्रोजेक्ट करून त्या गावाच्या ते जमनी हडप करपाचो जो प्रकार आसा केंद्र सरकारान पैसे दिल्या म्हणून तुमच्यान जाय ते करूं येता असो तो विषय ना. खंयच्या लोकांनी डिमांड केल्लो त्या प्रोजेक्टाचो.
त्या चिंबलकरांचे म्हणणे असा तर त्या तळ्याच्या कुशीक जर एक बायोडायव्हर्सिटी जर पार्क जाता जाल्यार त्याचे ते स्वागत करतले. हांव म्हणटा बायोडायव्हर्सिटी पार्क नाका, त्या जाग्याचेर वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट काजू ह्या प्रॉडक्टाचे मेगा प्रोडक्शन, थंय काजूचे वेगवेगळी कलमां वेगवेगळे प्रोडक्शन थंय करा, त्या काजूंतल्यान थंय काजू प्रोसेसिंग युनिट तयार करा आणि त्या लोकांक तुम्ही रोजगार दिया. अशा पद्धतीचो विचार करचो सोडून तुम्ही मॉल उभे करून हे जे करोडांनी रुपया जे दिल्लीसून येतात त्यातूंतली मागीर असले प्रोजेक्ट उबारतूंक व्यवस्थित कमिशनां मेळटात आणि ती कमिशनांतल्यान व्यवस्थित पक्षाच्याय खात्यान पैसे पडटात आणि तुमच्याय बॉल्सांनी पैसे पडटात. ह्यो गजाली आता कोणाकूच म्हाका दिसता नव्यान सांगपाची गरज ना. हे जग जाहीर जाल्लेले आसा की कशा पद्धतीन हे वेगवेगळे प्रोजेक्ट हाडप आणि त्या प्रोजेक्टाच्या नावा सकयल कशी कमिशनां खावप हे गोंयकारांक आणि वेगळ्या पद्धतीन सांगपाची गरज ना. आयज खरें म्हटल्यार म्हाका खूप वायट दिसता आणि दुर्दैवी गजाल, आयजूच कॅबिनेट प्रेस ब्रिफिंगांक मुख्यमंत्री जेन्ना उलयताले तेन्ना तांणी उलयता एक माहिती दिली की बिरसा मुंडा हांच्या जयंतीच्या कार्यावळीचेर ह्या सरकारान 16 कोटी रुपया खर्च केले आणि आज पोस्ट फॅक्टो त्या खर्चाक आज सरकारान मंजुरी दिली. ज्या बिरसा मुंडान जल जमीन जंगल हो नारो दिलो आणि बलिदान दिले त्या बिरसा मुंडाच्या नावाचेरूय हे सरकार कशा पद्धतीन लूट चलयता हे त्या खर्चा वयल्यान आमकां दिसून येता. तो आदिवासी समाज बाबडो तळमळटा, गरिबी तांच्या भितर भरल्या, त्या लोकांक सपोर्ट करचो सोडून ह्या 16 कोटीन त्या आदिवासी समाजातल्या कितल्याशाच लोकांचो उद्धार जावपाक शकता असलो. म्हणून त्या आदिवासी समाजाचो जो लीडर असा बिरसा मुंडा हुतात्मा असा, त्या बिरसा मुंडाच्या नावाचेरूय धंदो कसो या सरकारान चलयला पळय. 16 कोटी रुपया त्याच्या जयंतीचेर खर्च जाता, तातूंतल्यान कितले भले जाले त्या समाजाचे, त्या समाजाक तातूंतल्यान कितें मेळ्ळें? साडयो मेळ्ळ्या आसत्यो नाजाल्यार आनी कितें तरी मेळ्ळें आसतलें, पूण साडयो आणि हे दिवन तुम्ही त्या समाजाचे भले करपाक शकतात का कितें? 16 कोटी रुपया तुम्ही बिरसा मुंडाच्या जयंतीचे सुवाळ्याचेर वेगवेगळ्या जाग्याचेर केल्ल्या सुवाळ्याचेर तुम्ही खर्च करतात म्हटल्यार हाचो अर्थ कितें? तुमकां सरकार स्थापन करूंक लोकांनी दिला, तुमकां तिजोरीची चावयो दिल्या म्हणून तुम्ही तिजोरी जाय तशी लुटतली काय कितें? म्हाका दिसता हे सरकाराक शोभना. सरकारातल्याच लोकांक, सरकारातल्याच समर्थकांक, RSSच्या लोकांक, जे RSSचे लोक शिस्त ह्या गजाली सगळ्यात चढ व्हॅल्यू दितात, त्याच RSSच्या मार्गदर्शना सकयल जे भाजपाचे सरकार चलता हे RSSक तरी हे मंजूर असा काय कितें? अशा पद्धतीन अशी जी लूट ही सरकारी तिजोरीची जी चल्ल्या ती जी चलप हे योग्य असा काय कितें? म्हाका दिसता आता वेळ आयिल्ली आसा RSSक खऱ्या अर्थान बडी उगारून ह्या लोकांक ह्या बेशिस्तीक शिस्त लावपाची आयज वेळ येयल्ली आसा. त्या चिमलकरांक आनीक ताटकळत तुम्ही दवरू नका, तो प्रोजेक्ट रद्द करात आणि तो प्रोजेक्ट हांगासर ह्या EDC पाटो प्लाझान उबारात, जेणे करून हो राजधानीच्या कुशीकूय तो प्रोजेक्ट जातलो आणि तो प्रोजेक्ट राजधानीन आसा अशेंय सांगपाक मेळटलें. दुसरी गजाल, प्रशासकीय स्तंभ जो तुम्ही चिमला व्हरपाक सोदता ती तर गजाल कोणाकूच मंजूर जावपाची ना. तो प्रशासकीय स्तंभय हांगासर ह्या EDC पाटो प्लाझानूच येवचो पडटलो. ही जमीन तुम्ही ताब्यान घेवन हांगासर सगळी गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सीस हाडपाची सोडून तुम्ही प्रायव्हेट लोकांक हांगासर हे प्लॉट विकून तुम्ही धंदो जो करतात, हांगासर ही जमीन 1,77,000 स्क्वेअर मीटर जमीन त्या वेळार जी ताब्यान घेतलेली ती लोकांच्या सेवे खातीर फॉर पब्लिक सर्व्हिस पर्पज हांगासर फॅसिलिटीज उबारपाक लागून तुम्ही ही जमीन घेतलेली. त्या वेळार EDC पाटो प्लाझाचे कोट्यांनी रुपया खर्च करून ब्युटिफिकेशन केल्ले. आज पळया ही कितें परिस्थिती EDC पाटो प्लाझाची आणि तुम्ही कसले गजाली भिरयतात. EDCन तरी हांगा येवन पळयला काय कितें कितें जाला ती अवस्था? हे पळय, ह्या ग्लोबा वयल्यानूच तुमच्या लक्षात येतलें. हो ग्लोब पळयतकूच हे शासन कशें चलता आणि ह्या सरकारचो राज्य कारभार कसो चलता हे तुमच्या लक्षात येतलें. आमची इतलीच विनंती, त्या चिमलकरांक आनीक सतोव नाका. लोकांक जाय तेच आम्ही करतले असे जर म्हणतात जाल्यार ते मागतात त्या पद्धतीन सरकारान वागपाची गरज आहा आणि त्यांच्या सहनशीलतेचो अंत करू नका. युनिटी मॉल तुमकां जाय, कोणा लोकांचो विरोध ना, तुमकां जर जाय आणि तुम्ही खरेंच महिला सेल्फ हेल्प ग्रुपांक प्रमोट करपाक जर तो प्रोजेक्ट करपाक सोदता, केंद्र सरकार जर ताका फंडिंग करता जाल्यार ह्या पाटो प्लाझाचेर तो उबारपाक कोणी तुमकां आडायला? प्रशासकीय स्तंभ हो व्हरून थंय चिमला त्या डोंगराचेर व्हरचो सोडून व्हरच्या परस तो हांगासर ह्या EDC पाटो प्लाझान जर जायत जाल्यार तो लोकांक ताचो फायदो जातलो. खंयचीय गजाल तुमकां जायी
त्या पद्धतीने तुम्ही करून लोकांच्या माथ्याचेर ह्यो गजाली मारपाचो प्रयत्न करू नका. तसो प्रयत्न जर करीत जाल्यार तुम्ही तुमच्या हुकुमशाही पद्धतीने वागतात. तुमका लोकशाही पद्धतीने वागचे पडटले. ही लोकशाही असा. हांगासर लोकांक जाय ते तुम्ही करपाक जाय आणि लोकांक जाय ते करपाक लागूनच लोकांनी तुमका निवडून दिलेले आसा. तुम्ही लोकांच्या नावार कितें खपोव नाका. लोकांक जाय तेच आम्ही करता म्हणून ते चलचे ना. सरकारान युनिटी मॉलाच्या विशयाचो फेरविचार करचो आणि तो मॉल हांगासर ईडीसी पाटो प्लाझाचेर हाडून सेटअप करून तो विषय सोपोवचो. आणि चिमला ज्या जमनीच्या बाबतीत सदांच वाद घडटात त्या जमनीचो उपेग वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट काजू प्लांटेशना खातीर करून एक आदर्श कॅज्यू प्लांटेशन फार्म नाजाल्यार कॅज्यू प्लांटेशन अँड प्रोसेसिंग युनिट थंयसर स्थापन करून तो एक त्या गावाची एक वेगळी वळख जेणे करून तो गांवूय राखून उरतलो आणि त्या लोकांकूय रोजगाराची संधी मेळटली. वेगवेगळ्या विशयाचेर आम्ही गांवकारीच्या माध्यमांतल्यान तुमच्या मुखार येत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.